आणि सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी येते। बातमी आहे कृष्णा नदीचं प्रदूषण आणि लाखो मासे मृत्युमुखी झाल्यामुळे अखेर सांगलीतील दत्त इंडिया कंपनीचं डिस्टिलरी चालवणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगरचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। पाटबंधारे आणि महावितरण कंपनीनं ही कारवाई केली आहे। तर काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ मासे मृत पावले होते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी प्रदूषणाचा स्रोत शोधून काढत दत्त इंडिया स्वप्नपूर्ती शुगर्सला नोटीस बजावलेली होती। तर घटनास्थळाचा पंचनामा करत त्याबाबतचा एक उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी नवनाथ अवताडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठवलेला होता आणि त्यानुसार कृष्णा नदीत प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे। तर आमचे प्रतिनिधी आसिफ मुर्सल आपल्यासोबत आहेत। आसिफ, काय सविस्तर माहिती आहे? गेल्या आठवड्यात कृष्णा नदीत हजारो लाखो मासे मृत्युमुखी पडले होते। केमिकलयुक्त रसायनयुक्त दूषित पाणी कृष्णा नदी मिसळल्यामुळे ही मासे मृत्युमुखी पडले होते। या संदर्भात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि प्रदूषण महामंडळ यांनी कारवाई करा अशी मागणी केली होती आणि या संदर्भात प्रदूषण महामंडळानं दत्त इंडिया कारखाना आणि स्वप्नपूर्ती म्हणजे शुगर्स लिमिटेड ह्याच्यावर कारवाई का करू नये अशी नोटीस बजावली होती। या संदर्भात प्रदूषण महामंडळानं तुमचं वीज कनेक्शन, पाणी कनेक्शन का कट करू नये आणि यासाठी त्यांना 2 ते 3 दिवसांची मुदत पण दिली होती, परंतु त्यांनी कोणताही अहवाल न दिल्यामुळे प्रदूषण महामंडळाने या संदर्भात वीज महावितरण आणि पाणीपट्टीच्या विभागाकडे यांचं कनेक्शन कट करावं अशी मागणी केली होती आणि त्याचप्रमाणे काल रात्री या कारखान्याचं वीज आणि पाणी कनेक्शन कट केलं आलंय। आसिफ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।